47 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. एवढे बोलून मी माझी छोटीशी भाषण संपवतो. जयंती भारत. धन्यवाद पृथ्वी. यानंतर कुमारी जान्हवी सोमनाथ झगडे. Good morning everyone. My name is Janvi. Today is 15 August. Today I am going to speak a word about 15 August. We are celebrating Independence Day. This day is very important day for us. On this day in 1947, our country got independence from British rule. Independence Day is a very proud day for every Indian. Now I love my country very much. Thank you. धन्यवाद. यानंतर कुमारी अनन्या विशाल शिंदे. Good morning everyone. My name is Ananya. Today is 15 August and we all gather here to celebrate our Independence Day. At first I wish you all a very happy Independence Day. India got independence from British rule on 15 August 1947. Our great freedom fighters devoted of our country. So we respect all of them. Thank you. यानंतर कुमारी स्पर्शिका पंडित. Good morning everyone. My name is Sparshika Sandip Zagde. Respect the principal, teachers and all my dear friends. ना हिंदू का हूँ ना मुसलमान का, टपकता है खून इंसान का. इस खून की कदर करो यारो, ये खून है हिंदुस्तान का, ये खून है हिंदुस्तान का. We are gathered here to celebrate Independence Day. So first I wish you to all happy Independence Day. This day is the most important day for all of us. Because on this day in 1947, we got independence from the British rule. Friends, our great freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Nehru, Lokmanya Tilak, and other many developed their entire life for the independence from our country. I love my country. Thank you. Jai Hind, Jai Bharat. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारमाळा या शाळेत लोकसहभागातून खुर्च्या आणि मुलांना बसण्यासाठी चटयांचं या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. तर हे सर्व साहित्य मान्य शिवाजीभाऊ झगडे, सतीश नारायण झगडे, हनुमंत झगडे, भाऊसो झगडे, रामदास झगडे, बापूराव झगडे, भागुजी झगडे, आप्पासो महादेव झगडे आणि सोमनाथ झगडे या सर्वांच्या प्रयत्नांमधून आज आपल्याला या ठिकाणी हे सर्व साहित्य मिळालेलं आहे. तर मी आणि आमचे शाळेचे मुख्याध्यापक तसेच आमचे विद्यार्थी या सर्व मान्यवरांचं टाळ्यांच्या गजरात हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी पाटी आणि वह्या या हे शैक्षणिक साहित्य संदीप तात्याराम झगडे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहे. त्यांचंही या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि शाळेच्या वतीने टाळ्यांच्या गजरात हार्दिक असं स्वागत करतो. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी ओम ठकसे नाटोळे इयत्ता चौथी. नमस्कार, माझे नाव ओम ठकसे नाटोळे आहे. मी इयत्ता चौथी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारमाळा. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 ते 3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 साली झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. वडिलांचे नाव गंगाधर होते. त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. लहानपणी शाळेत असताना त्यांना गणित हा विषय फार आवडायचा. आपल्या